नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर निघालेला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. या जी-आरमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebookला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे 10 ऑक्टोबरचा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मनरेगा अंतर्गत राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीमध्ये रखडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यावरचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. ओके. हा जो जी-आर आलेला आहे नियोजन विभागाकडून आलेला आहे. ओके. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे की राज्यात सन 2025च्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पुरामुळे काही जिल्ह्यातील शेतीयोग्य जमीन रखडून नापीक झाल्या असून शेतातील उभी पिके देखील नष्ट झालेली आहेत किंवा ती वाहून गेलेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाल्याची बाब निर्देशनात आलेली आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी व पुरामुळे नष्ट किंवा नापीक झालेल्या शेती पिकांची तातडीने दुरुस्ती करून शेत जमिनीची लागवडी योग्य करून शेतकऱ्यांना अशा जमिनीतून उत्पन्न मिळवण्यास सक्षम करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल, ज्यांची पीक नापीक झालेली आहे त्यांच्या इथं ज्या नापीक जमिनी व शेतकऱ्यांच्या नापीक जमिनींचे पुनर्वसन करून त्यांची इथं अतिवृष्टीमुळे झालेले त्यांना इथं पुनर्वसन करून त्यांना जमीन इथं उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम करणे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मांगरा ग्राहो ह्यारो अंतर्गत अनुश्रेय असलेल्या कामांच्या यादीतील वेस्टलँड जे असतं, वेस्टलँड असतात त्या ठिकाणी डॅमेजेड वेस्टलँड असणार त्यांसाठी इथं पडीत ओढसा आलेल्या शेतजमिनींच्या दुरुस्ती, सपाटीकरण व या माध्यमातून जमिनीची लागवडी योग्य करणे अनुश्रेय आहे. त्यानुसार मनरेगा योजनेअंतर्गत अनुश्रेय मृद संधारणच्या कामाद्वारे अशी शेतजमीन आर्थिकदृष्ट्या लागवडी योग्य करून लहान व सीमांत शेतकऱ्यांचे कमाल मर्यादा 2 व सक्षमीकरण करणाऱ्या बाब शासनाच्या विचारधारणात होती. त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. आता याच्यात दिलेला शासन निर्णय जी की आपण वाचून घेऊ. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नापीक झालेल्या शेती जमिनींचे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुश्रेय असलेल्या मृद संधारणच्या कामांद्वारे लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या कमाल मर्यादा 2 हेक्टर शेती जमिनीच्या दुरुस्ती लागवडी योग्य करण्यास व या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे. किती? 2 हेक्टर मर्यादित. आता जून 2025 ते सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी व पुरामुळे संपूर्णपणे वाहून गेलेल्या तसेच पूर परिस्थितीमुळे जमीन रखडून गेलेल्या नापीक झालेल्या शेती जमिनींच्या क्षेत्रांचा पंचनामा करून नुकसान झालेल्या क्षेत्र निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी निश्चित केलेल्या क्षेत्रातील लहान सीमांत शेतकऱ्यांच्या कमाल मर्यादा 2 हेक्टर शेती जमिनीची मनरेगा अंतर्गत दुरुस्ती करण्याची खालील कार्यपद्धती अंमलबजावणीत यावी. आता याच्यामध्ये दिलेला आहे मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक उपरोक्त शेतकरी शेतजमिनीची दुरुस्ती लागवडी योग्य या व्यतिरिक्त लाभार्थ्यांच्या कामांकरिता पात्र असेल. ओके. काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये? जॉब कार्ड धारक उपरोक्त शेतकरी शेती जमिनी दुरुस्तीसाठी लागवडी योग्य वैयक्तिक लाभांच्या कामांमध्ये पात्रता असतील. ओके. त्याने 2 नंबरला दिलेला आ मध्ये पात्रतेच्या इतर अटी शर्ती पूर्तता करणाऱ्या ज्या लहान व सीमांत शेतकऱ्यांचे जॉब कार्ड उपलब्ध नाही अशा कुटुंबांचे जॉब कार्ड उपलब्ध करून घेऊन योजनेत सहभागी करावे. तुमच्याकडे जॉब कार्ड जर नसेल, तुमचं जॉब कार्ड इथं बनवून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. ओके. त्या नंबरला 3 नंबरला दिलेला आहे सदर दुरुस्तीमध्ये आपल्याला दिलेला आहे कामाकरिता संबंधित शेतकऱ्यांना बाधित जमिनीचा 7/12 व खाते उतारा यांच्या प्रतीसह गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करून आवश्यक गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या अर्जाची पोचपावती देण्यात यावी.
आता आपली शेती इथं कधी नापीक वगैरे झालेलं असेल तर सातबारा घ्यायचा आहे, खाते उतारा घ्यायचा आहे आणि आपल्या गट विकास अधिकारी बी जे असतात पंचायत समितीमध्ये त्यांच्याकडे जाऊन आपल्याला लेखी अर्ज द्यायचा आहे. ओके. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जानुसार कामांची स्थळ पाहणी करून कामनिहाय अंदाजपत्रक तयार करण्याबाबत तांत्रिक अधिकारी, पी मनरेगा या गट विकास अधिकारी मार्फत यांच्यामार्फत आदेश देण्यात येतील. सदर अंदाजपत्रक पंचायत समितींच्या कार्यालयांना कृषी विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, तांत्रिक मान्यता प्राप्त प्रदान करतील असं इथं दिलेलं आहे पंचायत समितीमार्फत. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे तालुक्यातील अशा प्रकारे प्राप्त झालेल्या तांत्रिक माध्यमासह कामांचा एकत्रित अहवाल गट विकास अधिकारी मार्फत जिल्हा अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येतील. म्हणजे गट विकास अधिकारी तुम्ही लेखी अर्ज दिला, ते अर्ज गट विकास अधिकारी, जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टरकडे पाठवतील. ओके. जिल्हा अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम यांनी सदर अहवालानुसार एकूण खर्चास मान्यता देऊन कामांचा पुरवणी आराखड्याचा समावेश करावा व पात्र अर्जदारांची यादी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायची. जिल्हाधिकारी हे तुमचे जे तुम्ही फॉर्म दिलेले आहे त्यांचे फॉर्म चेकिंग करणे, ते चेकिंग झाल्यानंतर तुमची यादी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर लागेल, जिल्ह्याच्या संकेतस्थळावर. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे गट विकास अधिकारी यांनी पात्र अर्जांच्या कामांचा प्रशासकीय मान्यता देऊन सोबतच कार्यभारचा आदेश देखील द्यावे. त्यानंतर त्यानुसार कामे सुरुवात करावी यावी. ओके. आता ही गट विकास अधिकारी खाली इथं आदेश देतील खालच्या स्तरावरच्या. ओके. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक त्यांना व कृषी अधिकारी यांना आदेश देतील. ओके. त्यानंतर तांत्रिक अधिकारी, पी मनरेगा यांनी कामावरील अकुशल व कुशल खर्चाची मोजमाप पुस्तकांची नोंद घ्यावी. मनरेगा प्रचलित पद्धतीने देयकदा ऑनलाईन करावीत. ओके. सदर कामांच्या अंमलबजावणी संनियंत्रणाकरता ग्रामपंचायत कार्यालयांना यंत्रणा राहील. ग्रामपंचायतला पण इथं भेटणार. ओके. त्यानंतर या दुरुस्तींच्या कामावर अपंग व ज्येष्ठ नागरिक वगळता स्वतः शेतकरी अथवा कुटुंबीय यांनी कामे अपेक्षित आहे. ओके. तालुकास्तरीय किमान 5 गावे रँड्स पद्धतीने निवडावी. ओके. त्यानंतर किमान 5% कामांची विभागीय आयुक्त स्तरावर तपासणी करावी. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे रखडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या दुरुस्तीने कामे चालू आर्थिक वर्षात प्राधान्य पूर्ण करण्याचे यावी. याबाबत आढावा जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत कालशब्द पद्धतीने घेण्यात यावा. ओके. त्यानंतर सदर शासन निर्णय दिलेला आहे. कामांचा अंमलबजावणी करण्याची कामांचे नमुना अंदाजपत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे. त्यानुसार सदर कामांची अंदाजपत्रक रक्कम जास्तीत जास्त 3 लाख प्रति हेक्टर, 2 हेक्टर मर्यादेत 5 लाख रुपये अनुश्रय राहणार आहे. एका हेक्टरला इथं 3 लाख व 2 हेक्टर मध्ये असेल तर 5 लाख रुपये मिळेल. ओके. जिल्हा अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सदर कामांचा मासिक आढावा घेऊन त्याबाबत अहवाल पाठवावा. पाठवलेले अनिवार्य आहे. अहवाल वगैरे आपल्याला पाठवायचे जिल्हाधिकारी कार्यालयास. सदर शासन निर्णयासोबतच्या जोडलेल्या नमुन्यातील अंदाजपत्रकानुसार मजुरी अकुशल व सामुग्री कुशल यावरील खर्चांचे प्रमाण अनुक्रमे 60-40 असे आहे. तथापि स्थानिक परिस्थितीनुसार कामांच्या अकुशल खर्चात वाढ असल्यास अशा कुशल कामांचा गट विकास अधिकारी यांनी मजुरी देण्यास हरकत नाही. तथापि मजुरी खर्च अधिक असणारी जास्तीत जास्त कामे घेऊन गट विकास अधिकारी यांना तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीयांची एकूण खर्चातील अकुशल खर्चाचे प्रमाण किमान 60% राहील याची दक्षता घ्यायची आहे. आता पुढे आपण त्याची माहिती वगैरे जाणून घेऊ. ओके. प्रपत्र दिलेलं आहे, मोजमाप प्रमाणपत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये सन 2025च्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पुरामुळे नापीक झालेल्या जमिनींच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक दिलेलं आहे. अनुक्रमांक दिलेला आहे, कामाचा प्रकार, लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे व गमी दिलेली आहे. ओके. एकूण परिणामी दिलेला आहे. आता इथे पहिल्या नंबरला दिलेला आहे जमीन कडेचे साफ करणे व 20 सेंटीमीटर परिघ्यापर्यंत मुळे काढणे यापर्यंत गोष्टी 10 मीटर अंतरापर्यंत हलवणे. ओके.
तड स्वच्छता करायची आहे. एका हेक्टरमागे 10,000 चौरस सेमी बाब असणार आहे. याच्यामध्ये लांबी असणारी 10,000, रुंदी वगैरे 0,0, उंची असणारी 0.50, गमी असणारी 0.40, ओके, 2,000 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये खोल नांगरणी, जमिनीचे सर्व प्रकारची माती, गाळ, चुना, चुना, त्यानंतर शाडू, वाळू, रेती अशा पुरास्त्रात खोदकाम तानासहा करणे व खोदून काढलेले सामग्री निर्देशन दिल्याप्रमाणे 10 मीटर अंतरापर्यंत डोक्यावर वाहून नेणे व 30 सेंटीमीटर जाडीपर्यंतच्या थराथरावर 1.5 सेंटीमीटर उंचीपर्यंत नेऊन टाकणे व पसरविणे व पेरेत भरणे, ओके, अशा प्रमाणे बाब दिलेली आहे. ह्याच्यावर 10,000 असणार आहे आपल्याला लांबी, रुंदी असणार 0.30, रुंदी असणार 0.50, गंभीर असणार 0.40, 600 चौरस सेंटीमीटर. तर बाब दिलेला आहे याच्यामध्ये 600 चौरस सेंटीमीटरचा, ओके. त्यानंतर उपलब्ध पारंपरिक जलसाठ्यामधील गाढ पुरवठा करणे, ज्यामध्ये वाहतूक आणि ढीग रचनेचा समावेश आहे. 150 मीटर पर्यंत उंचीसाठी 10,000 चौरस सेंटीमीटर याच्यामध्ये असणारी लांबी, 0 असणारी रुंदी, 0.15 उंची, गमी असणारी 0.42, ओके. याच्यामध्ये 630 दिलेलं आहे गमीमध्ये, ओके. आता एक 1 किमी वाहन अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभाग सामायिक दरांची नुसार 0.50 किमी असणार आहे. आता मऊ गठीत, त्यानंतर मुरुमगाड, वाळू, रेती व सर्व सर्व प्रकारची माती आवश्यक ते पेरणे कामांच्या ठिकाणी गोळा करण्याची, ढिगापासून वाहून नेणे, पसरवून नेणे व यांच्यामध्ये आपल्याला सकारात्मक संपूर्ण कामे वाहन अंतरामध्ये संपूर्ण नाही, ओके. आता 20 मीटर पर्यंतचा अंतराळ असणार आहे. याच्यामध्ये 630 गमी, 630 गमी, ओके. बाब दिलेल्या 630 गमीमध्ये आता माहिती देणारे बोर्ड पुरवणे आणि बसवण्यामध्ये संख्या दिलेली 1, ओके. आता परिपत्र ब मध्ये नमूद अंदाजपत्रक दिलेलं आहे 2025च्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पुरामुळे नापीक झालेल्या जमिनींच्या दुरुस्तींचे अंदाजपत्रक, ओके. कामाचा प्रकार, प्रमाण, एकक दिलेले आहे. त्यानंतर दर दिलेला आहे रक्कममध्ये, कुशल व कुशलमध्ये, ओके. आता याच्यामध्ये आता तुम्हाला मी फक्त प्रमाण सांगतो चौरस सेंटीमीटरमध्ये, ओके. आणि एकक रक्कम खाली दिलेलीच आहे. तर जमीन कडेकडेने साफ करणे, 20 सेंटीमीटर परिघापर्यंतचे मूड काढणे व 10 मीटर पर्यंतचे अंतरापर्यंत हलविणे. स्थळ दिलेलं आहे याच्यामध्ये प्रमाण 20,000 चौरस सेंटीमीटर. याच्यामध्ये रक्कम तुम्हाला मी टोटल सांगेल, ओके. खाली नांगरलेली जमीन व सर्व प्रकारची माती, गाळ, चुना, शाडू, रेती, वाळू, भुरास्त्व, खोदकाम तानासह करणे व खोदून काढलेले सामग्री निर्देशन दिल्याप्रमाणे 10 मीटर अंतरापर्यंत डोक्यावर घेऊन नेणे व 30 सेंटीमीटर जाडीपर्यंतच्या थराथरावर 1.5 सेंटीमीटर उंचीपर्यंत नेऊन टाकणे व पसरविणे यात पार पडणे, ओके. याच्यात दिलेलं आहे 600 चौरस सेंटीमीटर. आता दिलेल्या याच्यामध्ये उपलब्ध पारंपरिक जलसाठ्यामधून गाळ पुरवठा करणे व ज्यामध्ये आपल्याला वाहतूक ढीग रचनेचे समावेश 630 गमी असणार आहे, ओके. त्यानंतर इथं मऊ, कठीण मुरुम, ओके. त्यानंतर गाळ, वाळू, रेती या सर्व प्रकारातील माती आवश्यकतेप्रमाणे कामाच्या ठिकाणी गोळा करून ढिगापासून वाहून नेणे व पसरविणे, अंथरवणे, त्यामध्ये छेदन व संस्करण करणे इत्यादींची कामं सर्व सावधान पूर्ण करण्याची वाहन अंतराळावर नाही, ओके. 630 गमीमध्ये, ओके. आता सर्व आता दिलेल्या याच्यामध्ये प्रकारची माती, गाळ, चुना, शाडू, रेती, मऊ मुरुम, कठीण मुरुम, दगड, दोंडे, त्यानंतर सर्व आकाराची खडी इत्यादींची सुरुवातीच्या 10 मीटर अंतरावरील 100 मीटर इथं अंतरावर डोक्यावर नेऊन वाहून नेणे अतिरिक्त दिलेलं आहे 630 गमीमध्ये, ओके. आता माहिती देणारा बोर्ड दिलेला आहे पुरवणीच्यामध्ये दिलेला आहे बसवणे 1 मध्ये, ओके. एक संख्या असणार आहे, GST असणार याच्यामध्ये 5%. त्यानंतर इथं मनुष्यबळ दिलेलं 774 आणि एकूण खर्च दिलेला याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 1,79,4 पॉईंट इथं दिलेला आहे. याच्यामध्ये एकूण खर्च जो येणार आहे याच्यामध्ये
2,99,820 ओके, एवढा खर्च दिलेला आहे. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि या योजनेचा फायदा घ्यायचा आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, रोजगार हमी योजना ओके, याचा फायदा घेऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला हा पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचा असेल, तर तुम्ही Telegram चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ज्याच्याशी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन आहे त्यांना सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जी-आर्स घेऊन येत असतो, योजना घेऊन येत असतो आणि गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असे जॉब अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी, योजनेचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक